नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण गेले 6 महिने तयारी करतो आहोत. चॅनलवर या परीक्षेसाठीच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले 100 पेक्षा जास्त प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. तुम्ही बघत असाल, तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय चॅनलला. यासाठी तुमचे खूप खूप आभार. असाच मस्त अभ्यास करत राहा. आपल्याला अजून सेकंड लेवल, थर्ड लेवलला जायचंय आणि मेडल घेऊनच घरी यायचंय. राईट? या जर्नीमध्ये प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. ह्याच परीक्षेसाठी नाही, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी जाताना त्यावेळेला प्रश्न सोडवून बघणं खूप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक खरेदी करू शकता. या क्वेश्चन बँक खरेदीसाठी कुठेही जायचं नाही आहे. ऑनलाईन मोडवरती सगळं अवेलेबल आहे. इथे माझा व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक तुम्हाला मी ऑनलाईनवरतीच प्रोव्हाइड करणार आहे. तर ही नक्की घ्या. 300 पेक्षा जास्त प्रश्न आहेत याच्यामध्ये आणि 4 मेगा टेस्ट पण आहेत. हे सगळे प्रश्न मी स्वतः बनवलेले आहेत. पूर्ण एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड प्रश्न आहेत. तर याचा तुम्हाला नक्कीच खूप छान उपयोग होईल. सध्या आपण 2023ची प्रश्नपत्रिका बघतोय. त्यातला प्रश्न आहे, हिवाळा या ऋतूचा सजीव सृष्टीवर दिसणारा परिणाम दर्शविणारी योग्य विधाने निवडा. झाडांना पालवी फुटते? नाही, थंडीमध्ये नाही. झाडांची पाने गळून पडतात? बरोबर आहे, थंडीमध्ये झाडांची पाने गळून पडतात. बेडूक डराव डराव ओरडू लागतो? नाही, हे पावसाळ्याच्या सुरुवातीला होतं, हो की नाही? बेडूक जमिनीखाली खोलवर जाऊन राहतो? हे बरोबर आहे. आपल्याला हिवाळ्यामध्ये बेडूक कुठे दिसतच नाही. त्यामुळे 2 आणि 4 ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बेडूक हा शीत रक्ताचा प्राणी आहे. त्याच्या शरीराचं तापमान त्याला स्वतःला मेंटेन करता येत नाही. आपलं कसं असतं, आपलं शरीराचं तापमान नेहमी मेंटेन राहतं. बाहेरचं तापमान थंड होऊ देत किंवा गरम होऊ देत, आपल्या शरीराचं तापमान 37°C एवढंच असतं. तसं बेडूक म्हणजे हे जे बेडूक किंवा मासा, उभयचर प्राणी, जलचर प्राणी, त्याच्यानंतर सरपटणारे प्राणी, हे जे आहेत ना, यांना शरीराचं तापमान मेंटेन करता येत नाही. त्यामुळे जेव्हा खूप थंडी असते किंवा खूप उन्हाळा असतो, त्यावेळेला हे प्राणी कुठेतरी दडून बसतात. पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्यामध्ये मात्र ही प्रॉपर्टी आहे. त्यांना बाहेरचं तापमान काही असू देत, शरीराचं आतलं तापमान मेंटेन करता येतं. त्यामुळं आपल्याला पक्षी 12 महिने दिसतात आणि सस्तन प्राणी सुद्धा 12 महिने दिसतात. तर हे लक्षात ठेवा, शीत रक्ताचे प्राणी आणि उष्ण रक्ताचे प्राणी. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खाली दिलेल्या क्रियांमधून धातू संदर्भात असंगत क्रिया ओळखा. तार काढणे, पत्रा तयार करणे, डबा तयार करणे, धातू संमिश्र तयार करणे. या पहिल्या 3 ज्या क्रिया आहेत, तार काढणे, पत्रा तयार करणे आणि डबा तयार करणे, यामध्ये काय करतोय आपण? फक्त धातूचा आकार बदलतोय. ठीक आहे? पण पर्याय डी मध्ये आपण संमिश्र तयार करतोय, त्यावेळेला धातूचे गुणधर्म आपण बदलतोय. त्या धातूमध्ये आपण काहीतरी ऍड करतोय, राईट? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी येणार आहे, कारण की तोच असंगत घटक किंवा तीच असंगत क्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानांना देठ नसतो? अशोक वृक्ष, गहू, वाटाणा, मेथी. पानाचे विविध भाग बघून घेऊयात. इथे सगळ्यात खाली पर्णतल, तिथे छोटी पानं असतात कधी कधी, उपपर्ण. त्यानंतर देठ म्हणतो आपण, पानाचं जे टोक असतं तिथून पान आपल्याला पकडता येतं, तोडल्यावरती जे हातात येतं ते देठ. मध्य शीर, पर्णधारा आणि पर्णाग्र. पर्णधारा वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. त्यानुसार पानाचे बघा सलग,
नंतर दंतेरी, नंतर खंडित असे प्रकार पडतात. ठीक आहे. आता दिलेल्या पर्यायामधली पानं बघा कशी असतात. अशोकाचं पान, गव्हाचं पान, मेथीचं पान, वाटाण्याचं पान. तर इथे अशोकाचं, वाटाण्याचं, मेथीचं पान जर बघाल तर त्याला आपल्याला खाली देठ असलेलं दिसतं. छोटंसं का असे ना देठ असतंय. पण गव्हाच्या पानाला मात्र देठ नाहीये, ते डायरेक्टली खोडाला अटॅच झालेला आहे. गहू हा गवत वर्गीय वनस्पतीमध्ये येतो. गवताचं पण तसंच असतं की नाही. तर तसं लक्षात ठेवा, याला देठ नसतं आणि आपल्याला जे विचारलंय ते देठ नसलेलंच विचारलंय, त्यामुळे पर्याय बी गहू या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे सगळे सोर्स क्रेडिट आहेत. या ठिकाणाहून मी सगळ्या इमेजेस घेतलेल्या आहेत. हे सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ताण काट्याला वस्तू टांगली असता स्प्रिंगवर कोणता परिणाम होतो? स्थितीज ऊर्जा वाढते, स्थितीज ऊर्जा तेवढीच राहते, स्थितीज ऊर्जा कमी होते, स्थितीज ऊर्जा शून्य होते. तर स्प्रिंग इथे ताणली जाते, त्यामुळं ताणलेल्या स्थितीमध्ये स्थितीज ऊर्जा वाढणार. ठीक आहे, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढीलपैकी कोणत्या इंधनाचे कमी वस्तुमान वापरून जास्त ऊर्जा मिळवता येते? युरेनियम, कोळसा, मिथेन वायू, सीएनजी. तर कोळसा, मिथेन वायू, सीएनजी याचा विचार केला तर यामध्ये आपण रासायनिक प्रक्रिया करून याच्यातनं ऊर्जा निर्मिती होते. आणि युरेनियमचा विचार करता युरेनियमचं अणुभट्टीमध्ये युरेनियमच्या अणूचं विखंडन होतं आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. म्हणजे थोडासा युरेनियम वापरून आपण भरपूर ऊर्जा तयार करू शकतो, आणि जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय. त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न विचारतोय, कीटक भक्षी वनस्पती वाढणाऱ्या जमिनीत डॅश कमतरता असते? कर्बोदकांची, प्रथिनांची, स्निग्धांची, जीवनसत्वांची. वनस्पतींना कुठल्याही वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. या वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती ज्या जमिनीत वाढतात त्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते. आणि या 4 पर्यायांपैकी नायट्रोजनचा सोर्स जो आहे तो आहे प्रथिना. ठीक आहे, त्यामुळे उत्तर बनतंय पर्याय बी. व्हीनस फ्लायट्रॅप, त्याच्यानंतर ड्रोसेरा, घटपर्णी या वनस्पती कीटकभक्षी आहेत. त्या कीटकांना खातात आणि कीटकांच्या अंगामध्ये जे प्रथिन असतात त्या प्रथिनातनं त्या आपलं नायट्रोजनचा सोर्स पूर्ण करतात. ओके, त्याच्यामुळे इथे उत्तर होतंय पर्याय बी, प्रथिनांची. ठीक आहे, हे एक वनस्पतींमध्ये झालेलं अनुकूलन आहे की त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी त्यांच्या पानांमध्ये किंवा फुलांमध्ये कीटक पकडता येईल अशा पद्धतीचं अनुकूलन झालेलं दिसतं. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते. सेज अजूनही MCQ घेऊन येणार आहे. अजून साधारण 1 महिना बाकी आहे आपल्या परीक्षेला. तर खूप छान तयारी करूया. माझी मदत तुम्हाला लागेल तशी तुम्ही नक्कीच घ्या. आणि सेकंड लेवलचेही आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत. थर्ड लेवललाही मी पर्सनल लेवलवरती गाईड करते. भेटत राहूया. टाटा.